मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की महात्मा ज्योतिबांनी ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं तृतीयरत्न पुस्तक मी वाचलं आणि हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. कारण धर्माच्या नावाखाली, पाखंडाच्या नावाखाली, कर्मंडाच्या नावाखाली, जपाच्या नावाखाली, तपाच्या नावाखाली, अवडंबराच्या नावाखाली एक जोशी ब्राह्मण इतर बहुजनांची, इतर कुणबी स्त्रियांची कशी आर्थिक लूट करतो, कसं आर्थिक शोषण करतो, हे या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला वाटेल की ज्योतिबा फुले अधार्मिक होते का? नाही. तुकाराम महाराजांच्या व्याख्येनुसार खरे धार्मिक व्यक्ती ज्योतिबा फुलेच होऊन गेले. कारण तुकाराम महाराजांनी धर्माची केलेली व्याख्या अत्यंत सोपी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे सांगा. म्हणजे पाखंडाचं खंडन करणं, चुकीच्या धर्माचा त्याग करणं, चुकीच्या धर्माची टीका करणं, हेच खऱ्या धर्माचं पालन. आणि आजकाल मित्रांनो, ग्रहदोष, नक्षत्रदोष, पितृदोष, मात्रदोष, शांतीदोष, सत्यनारायण, लग्न होत नाही, मुलगा होत नाही, बायको मिळत नाही, नवरा मिळत नाही, नोकरी लागत नाही, याच्या नावाखाली धर्माचा चुकीचा अर्थ सांगून, देवाचा चुकीचा अर्थ सांगून बहुजनांची खूप लूट, खूप पिळवणूक होताना मला दिसत आहे. ज्योतिरावांनाही त्या काळात दिसत होती म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं. परंतु ते प्रमाण आजही फार कमी झालेलं नाही. तो धंदा, ती भोंदूगिरी आजही चालू आहे. मित्रांनो, धर्म म्हणजे काय? सत्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग. परंतु आपण धर्माच्या नावाखाली आपल्याला असे मार्ग सांगितले जातात, ते सत्याकडे तर आपल्याला नेतच नाहीत. ते आपल्याला आपल्या अकल्याणाकडे, आपल्या रासाकडे आपल्याला घेऊन जातात. म्हणून ते अधर्म आहे. मग खरा धर्म शिकायचा कोणाकडून? आपण खूप क्षुद्र, तुच्छ, मूर्ख लोकांकडून धर्म शिकत आहोत. जो सत्याकडे घेऊन जाईल असा मार्ग म्हणजे धर्म. जो शांतीकडे, जो आनंदाकडे, जो मुक्तीकडे घेऊन जाईल असा मार्ग म्हणजे धर्म. मग धर्म शिकायचा कोणाकडून? तर तुकाराम महाराजांकडून, ज्योतिबा फुलेंकडून, पेरियार स्वामींकडून, ज्ञानेश्वरांकडून, सत्तापिपासू लोकांकडून आपण धर्म शिकत आहोत. ते आपल्याला दुःखाकडेच नेणार आहे, अशांतीकडेच नेणार आहे. देवाची सुद्धा तुकाराम महाराजांनी व्याख्या केलेली आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जे, मिळाली या संत संग समर्पिले भले अंग. तीर्थापशी धोंडा आहे, पाणी आहे. देव कुठं आहे? तर देव आहे संतापशी, देव आहे सज्जनापशी, देव आहे प्रेमळ माणसापशी. म्हणून मित्रांनो, खरा धर्म जर शिकायचा असेल तर तुकाराम महाराजांच्या अभंगाकडेच यावं लागेल, कबीरांच्या दोह्यांकडेच यावे लागेल, महात्मा ज्योतिरावांच्या पुस्तकांकडेच यावं लागेल. त्याच्यामध्ये देशाचंही कल्याण आहे आणि आपलंही कल्याण आहे, आपलंही हित आहे. कबीर सुद्धा एका दोह्यामध्ये म्हणतात, देवाची व्याख्या करताना, चुकीच्या मार्गामध्ये देव हुडकू नये, चुकीच्या ठिकाणी देव हुडकू नये म्हणून कबीर दोहा करतात. मुझको काहे ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना काबा कैलाश में, ना मैं तीर्थ में, ना मैं जप में, ना मैं तप में, ना व्रत उपवास, मुझको काहे ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मूर्त में, ना मैं तीर्थ में, ना ही एकांत निवास में, मुझको काहे ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं क्रिया कर्म में नहीं रहता, ना ही योग संन्यास में, खोजी मिले तुरंत मिल जाऊं एक पल की ही तलाश में, मुझको काहे ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. एक स्वच्छ आणि निस्वार्थ अपेक्षा एकच आहे मित्रांनो, खऱ्या लोकांकडून, सत्यवादी लोकांकडून, संतांकडून धर्म शिका. मूर्ख लोकांकडून, अज्ञानी लोकांकडून, स्वार्थी लोकांकडून, कपटी लोकांकडून, सत्तापिपासू लोकांकडून तुम्ही धर्म शिकू नका. देशाचं सोडा, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे, तुमच्या सुखाचं नुकसान आहे, तुमची शांती भंग होईल, तुमची स्थिरता, तुमचं प्रेम, तुमचे सत्वगणांची राखरांगोळी होईल. म्हणून थोडंसं खरा धर्म कोणाकडून शिकायचं याचा एकदा विचार करा.